Good morning, everyone. So, new chapter अल्कोहोल फिनॉल इथरचं रिव्हिजन. लगेच क्वेश्चन्सला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. रिएजंट ओळखायचंय तुम्हाला. रिएजंट ओळखायचंय तुम्हाला. कोणता रिएजंट आहे हा? सॉरी. क्वेश्चन कळाला? कोणत्या रिएजंटने ही रिएक्शन होईल? ओके वैष्णवी. बाकी साक्षी ओके. नेक्स्ट वेदांत. कोण कोण आहे? ओम, आकांक्षा, जयेश, जोशवा, पार्थ, सानिका. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय काय पाहायचं? इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड तोडली आहे. याचा अर्थ ही रिएक्शन ऍडिशन रिएक्शन आहे. कोणतरी ऍड करायचंय. डबल बॉन्ड तेव्हाच तुटते जेव्हा ऍडिशन रिएक्शन असते. डबल बॉन्डच्या अक्रॉस गोष्टी ऍड होतात आणि डबल बॉन्ड तुटते. कोण ऍड झालाय? या पोझिशनला OH आणि दिसत जरी नसेल तर या पोझिशनला कोण आहे? H. HOH तुम्हाला ऍड करायचंय. म्हणजेच ऍडिशन आहे. ऍडिशन ऑफ कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे. HOH. नाव थिंक तो OH कुठे गेलाय? हे 2 कार्बन आहेत. या 2 कार्बन मध्ये इथे 1 हायड्रोजन आहे. तर इथे किती हायड्रोजन आहेत? 2. हे किती होते? 2. एकच आहे. डबल बॉन्ड असल्यामुळे 1 2 3 4 आणि इथे पण 1 2 3 4 इथे तर नाहीयेच आहे. मग आपला OH कुठे गेलाय? टू कंटेनिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजेच ऍडिशन ऑफ वॉटर करायचं आहे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. आता एवढी सगळी हिंट दिली आहे. आता सांगा रिएजंट कोण आहे? वैष्णवी आणि साक्षी करेक्ट आहेत. बाकी आन्सर करा. ऍडिशन करायचं आहे वॉटर मॉलिक्युलचं अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. रिएजंट काय असणार आहे? कोणालाच माहित नाही? वैभवी, सानिका, साक्षी, कोमल. ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे हे. B2H6 THF टेट्राहायड्रोफ्युरॅन, पर ऑक्साइड, OH-. हे 4च व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणून सांगितलं. तरीही पेपरमध्ये बऱ्याच जणांनी रिएजंटच लिहिलेला नाहीये. समजलं कसं अप्रोच केला रिएक्शनला? काय झालंय ते चेकआउट करायचं, रिएजंट ओळखायचा. क्वेश्चन नंबर 2. रिएजंटच ओळखायचं परत तुम्हाला. CH3 C डबल बॉन्ड OH gives CH3 CH2OH. Find the reagent.
वैष्णवी करेक्ट आहे. काय झालं ओळखा, आन्सर भेटेल. साक्षी करेक्ट आहे. अप्रोच लावा व्यवस्थित. आकांक्षा करेक्ट आहे. सानिका करेक्ट आहे. काय झालं त्याच्यावरती थिंक करा. पहिला CH3 ऍज इट इज, दुसरा आहे C डबल बॉन्ड O, तो दिसत नाहीये. त्याच्या ठिकाणी काय दिसतंय? CH2. कॅन आय से रिमूव्ह ऑक्सिजन? ऑक्सिजनला रिमूव्ह केलं आणि त्या ठिकाणी ऍड केलेत हायड्रोजन. सो ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे, म्हणजे हे रिडक्शन आहे का ऑक्सिडेशन आहे? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे, म्हणजे दिस इज रिडक्शन. आणि जर रिडक्शन आहे तर त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट यूज करायचंय. वेदांत स्टडी फार कमी आहे. रिड्युसिंग एजंट यूज करायचे. रिड्युसिंग एजंट किती टाईपचे शिकवलेत? 3 टाईपचे शिकवलेत. कोणते 3 टाईपचे? पहिल्यांदा H2 इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम किंवा पॅलेडियम किंवा रॅनी निकेल. पण आपण हा रिएजंट याच्यामध्ये यूज करत नाही, कारण याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिडला 4 लागत असतात रिडक्शन मध्ये. नेक्स्ट काय आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलायसिस. सगळ्यांनी फक्त लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकले चॅट सेक्शन मध्ये. सोडियम बोरो हायड्राइड अलॉंग विथ हायड्रोलायसिस. सो काय येणार आहे? आयदर ऑफ इट, कोणीही चालेल. सो राईट, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ H3O+. ओके, समजलं रिएजंट कसं ओळखायचं? अजून रिॲक्शन्स करू, जयेश आन्सर करायचे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. How will you prepare 2-methyl propan 1-ol using alkyl halide? क्वेश्चन रीड करा, रफ वर्क करा आणि आन्सर सांगा. कोणती अल्काइल हॅलाइड मी घ्यायला पाहिजे? प्रोपॅन 2-ऑल करा. 2-methyl propan 2-ऑल. आणि सगळेजण जरासं टेक्स्ट बुक सोबत घेऊन बसाल. आज थोडं टेक्स्ट बुक मधून काय काय करायचं ते सांगते. करेक्ट आहे वेदांत. साक्षी करेक्ट आहे. रिएजंट कोण कोण टाकला? रिएजंट काय काय टाकू शकताय? पॉसिबिलिटीज पण सांगा मला सगळ्या.
आन्सर मध्ये मी प्रोडक्ट लिहिणार, कारण त्याने मला प्रोडक्ट दिलाय काय आहे. 2 मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. प्रोपॅन म्हणजे 3 कार्बन, 2 ला ऑल आहे म्हणजे 2 ला OH आहे आणि 2 ला मिथाइल आहे. दॅट इज टर्ड ब्युटिल अल्कोहोल बनवायचंय. टर्ड ब्युटिल अल्कोहोल बनवायचंय. सो रिएक्टंट कोण असणार आहे? मग रिएक्टंट कोण असणार आहे? टर्ड ब्युटिल क्लोराइड. बाकी काहीच नाही बदलायचं. हा CH3, वरचा CH3, साइडचा CH3 ऍज इट इज. OH च्या ठिकाणी फक्त कोण असेल? तुमचा Cl. आणि कन्व्हर्जन कसं करणार? रिएक्टंट टू प्रोडक्ट कसं जाणार? पॉसिबिलिटीज सांगा, काय काय टाकू शकतो? व्हेरी नाईस. Cl ला काढून OH लावायचंय. ऍक्वियस NaOH टाकू शकता, ऍक्वियस KOH टाकू शकता किंवा मॉइस्ट Ag2O टाकू शकता. जर तुम्ही या चॅप्टरची एक्सरसाइज बघितली किंवा क्वेश्चन बँक सुद्धा बघा, याच्यामध्ये जास्त रिॲक्शन्स विचारल्या नाहीयेत. आणि त्याचं रिझन असं आहे की मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स यातल्या अल्कोहोल फिनॉल इथरच्या अर्ध्या रिॲक्शन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झाले आणि अर्ध्या रिॲक्शन्स आपण अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो. सो टोटल रिव्हिजन टॉपिक आहे हा, टोटल रिव्हिजन टॉपिक आहे. चला, समजला हा क्वेश्चन व्यवस्थित? ही रिॲक्शन कोणती आहे? पहिली ऍडिशन रिॲक्शन होती, दुसरी रिडक्शन होती, तशी ही कोण आहे? क्वेश्चन नंबर 3 कोणती रिॲक्शन आहे? Cl ला काढायचे, OH ला लावायचं. अशा टाइपच्या रिॲक्शन्स ना काय म्हणायचं? कसलं सबस्टिट्यूशन? इलेक्ट्रोफिलिक का न्यूक्लिओफिलिक? येस, इट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दोन टाइपच्या असतात, SN1 आणि SN2. ही कोणती आहे? ही कोणती आहे? इज दिस SN1 और इज दिस SN2? साक्षी करेक्ट, वैष्णवी करेक्ट, कोमल करेक्ट. साक्षी 3 डिग्री 3 डिग्री रिएक्टंट असेल तर SN1. SN1 रिएक्शन आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. स्क्रीनशॉट घ्या आताच कोणतरी याचा. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक है. क्वेश्चन नंबर 4. प्रिपेयर ब्यूटान 1 ऑल फ्रॉम ब्यूटीन. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायला घ्या. आणि नेक्स्ट, प्रिपेअर ब्यूटान 2 ऑल फ्रॉम ब्यूटीन. दोन्ही क्वेश्चन सायमल्टेनियसली. वरती रिएजंट काय आहे, खाली रिएजंट काय? पहिल्यांदा वरचा सॉल्व करा. करेक्ट आहे. साक्षी टोटल रिएजंट लिहायचा.
वेदांत कोणती वाली आहे ती, फर्स्ट आहे का सेकंड आहे? पहिल्यामध्ये काय केलं, प्रिपेअर ब्युटॅन 1 ऑल फ्रॉम ब्युटीन. सो पहिल्यांदा रिॲक्टंट ब्युटीन 1 to काहीच सांगितलेलं नाहीये म्हणजे 1. सो दिस इज ब्युटीन. ब्युटीनचं कन्व्हर्जन करायचंय ब्युटॅन 1 ऑल. प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी अल्कोहोल आहे? तर नावात पण समजलं ब्युटॅन 1 ऑल प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि प्रायमरी प्रोडक्ट बनवायची आहे ते पण कोणापासून, अल्कीन पासून. अल्कीन मध्ये कोणत्या रिॲक्शन होत असतात? अल्कीन मध्ये होत असतात ऍडिशन रिॲक्शन. ऍडिशन करायचंय कोणाचं, OH. OH म्हणजेच कोण करणार आहे तुम्ही, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अगेन. बट ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रायमरी प्रोडक्ट म्हणजेच प्रायमरी प्रोडक्ट कोण देतं, अँटी मार्कोनिकॉफ. प्रायमरी प्रोडक्ट कोण देतं, अँटी मार्कोनिकॉफ. सो परत मगाचाच सेम क्वेश्चन आहे, वॉटर ऍड करायचंय युझिंग अँटी मार्कोनिकॉफ रूल. काय टाकणार, B2H6, THF टेट्राहायड्रोफ्युरॅन, पर ऑक्साइड अँड OH मायनस. नेक्स्ट मध्ये काय होतं, परत ब्युटीन CH3CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. परत कशामध्ये न्यायचंय, ब्युटॅन 2 ऑल. ब्युटॅन 2 ऑल CH3 CH2 CH OH CH3. काय झालं इथे, परत ही अल्कीन आहे आणि अल्कीन वरती कोण ऍड केलाय, अल्कोहोल. बट अल्कोहोल इज 2 डिग्री अल्कोहोल. 2 डिग्री अल्कोहोल बनवायचंय म्हणजे नक्कीच या कार्बनकडे तुमचा OH गेलाय. दॅट इज कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथे 2 आहेत, इथे 1 आहे. मार्कोनिकॉफ यूज करायचंय while adding water. ही रिॲक्शन कोणती आहे, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे वॉटर ऍड करायचं, ऍसिड कॅटलाइज्ड म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ H+. इन प्रेझेन्स ऑफ H+. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. Convert ब्युटॅन 2 ऑल टू ब्युटीन. रिॲक्शन आता उलटी करायची आहे, ब्युटॅन 2 ऑल ला ब्युटीन मध्ये कन्वर्ट करायचंय. सो ब्युटॅन 2 ऑल आधी ड्रॉ करून घ्या. 2 कोणामध्ये न्यायचंय, ब्युटीन CH3. एरो मोठा ड्रॉ करते. कोणामध्ये न्यायचंय, ब्युटीन, दॅट इज ब्यूट 1 इन CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. कसं नेणार, थिंक करा. वैष्णवीचा क्वेश्चन बघते मी काय, क्वेश्चन नंबर 3 मध्ये. वैष्णवी इथे हायड्राइड शिफ्ट का होईल, जर 3 डिग्रीच असेल तर 3 डिग्री पेक्षा तू असा अल्काइल किंवा हायड्राइड शिफ्ट करून 3 पेक्षा मोठा कोणता डिग्री आपण आणू शकतोय का? दुसरा अल्काइल हॅलाइड घेऊन हायड्राइड शिफ्ट केलं तर चालेल का? कोणता घेशील, तुला मग हे घ्यावं लागेल 2 मिथाइल प्रोपॅन 1 ऑल, मग होऊ शकेल 2 मिथाइल प्रोपॅन 1 ऑल.
चला, इथे OH आहे, इथे OH नाहीये, काय झालं असणार आहे? एक तर पहिल्यांदा हा मायनर प्रोडक्ट काढला, याला मेजर प्रोडक्ट करून घेते. मी जो ड्रॉ केलाय तो मायनर प्रोडक्ट आहे. मेजर प्रोडक्ट कसा असणार आहे याचा? CH3 ब्यूट 2 इन बनवायचे. आता काय ओळखते का? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल झालं. OH निघून गेलाय, त्याच सोबत त्याच्या शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन निघून गेलाय. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल करायचंय. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन करायला काय लागणार आहेत मला? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट कोण कोण आहेत? तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाका. अल्कोहोलिक KOH नाही टाकायचं. अल्कोहोलिक KOH काय करेल? HX ला बाहेर काढेल, H2O ला नाही, HX. अल्काइल हॅलाइड मध्ये टाकायचा असतो तो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकू शकता. अजून काय टाकू शकता? सेकंड, कोमल, रेड हॉट कॉपर 3 डिग्रीवर काम करतो. रेड हॉट कॉपर वैष्णवी 3 डिग्री अल्कोहोल, टर्ड ब्युटाइल अल्कोहोल वरती काम करतो. व्हेरी नाईस मयूर. P2O5. P2O5 डिहायड्रेटिंग एजंट आहे. P2O5 डिहायड्रेटिंग एजंट आहे. आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं काही फिक्स टेम्परेचर आहे का रे? कारण अल्कोहोल आहे. अल्कोहोल तर इथर्स पण देऊ शकतात, अल्किन्स पण देऊ शकतात. 2 टेम्परेचर होते, 413 आणि 443. कोणतं यूज करणार आपण? व्हेरी नाईस, 443 केल्विन. जास्त टेम्परेचरला अल्किन भेटते, कमी टेम्परेचरला तुम्हाला इथर भेटले असते. अजून एक लिहून घ्या याच्यामध्ये, Al2O3. Al2O3. आणि क्वेश्चन मध्ये ते म्हणताना म्हणतात रेड हॉट ॲल्युमिना. रेड हॉट ॲल्युमिना. ॲल्युमिना म्हणजेच Al2O3. ओके. कन्वर्ट ब्युटॅन टू ऑल टू ब्यूट 2 इन असा क्वेश्चन आहे वेदांत. सो मला, मी ड्रॉ केल्यानंतर मला समजलं की अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किन मध्ये कधी होईल? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल केलाय. हा OH इथे गायब आहे आणि शेजारचा हायड्रोजन गायब आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे डिहायड्रेशन. सो डिहायड्रेटिंग एजंट कोण कोण आहेत? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 443 केल्विन, P2O5 आणि Al2O3. ओके. ठीक आहे. सो तुम्ही टेक्स्ट बुक रीड करायचे सोबत. किती क्वेश्चन झालेत आता आपले? 6. क्वेश्चन नंबर 7. आज टेक्स्ट बुक रीड करताय, मी टार्गेट मार्क करून देईन किती. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल gives dash. Explain. क्वेश्चन नंबर 8. 7 वरती थिंक करा. Oxidation of 2 degree alcohol gives dash.
7 मध्येच ABC करू, सेम टाइपचे क्वेश्चन आहेत. 7 मध्येच A, 7 मध्येच B आणि C पण बघून घेऊ. ऑक्सिडेशन ऑफ 3 डिग्री अल्कोहोल काय करणार आहे. 1 वरती थिंक करा. 2 आणि 3 तुमचं चुकणार नाही मला माहितीये. 2 ला जाऊ नका, 1 वरती थिंक करा. जरा तुमचे ऑप्शन्स आन्सर्स वाचते मी. मयूर इनकम्प्लीट आन्सर. वैष्णवी मी ऑक्सिडेशन विचारले का रिडक्शन. सानिका बीचा आन्सर नकोच आहे. वैष्णवी थिंक. वेदांत साक्षी इनकम्प्लीट आन्सर. कोमल ट्राय टू गिव्ह द करेक्ट आन्सर बट तरी पण व्यवस्थित नाहीये. सानिका आता करेक्ट आहे. जर असा एक्सप्लेन म्हणून क्वेश्चन दिलाय तर नक्कीच त्याच्यामध्ये काय तर आहे. प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH इथेनॉल. इथेनॉल वरती कंडिशन आहे जर मी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला KMNO4 ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय इथे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे का. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन तो का करेल. ऑलरेडी आतमध्ये ऑक्सिजन आहे. मग काय आहे म्हणून मी हिंट सांगितले मी तुम्हाला. रिमूव्ह हायड्रोजन. रिमूव्ह हायड्रोजन. कुठून हायड्रोजन रिमूव्ह करायचे आहेत आपल्याला. रिमूव्ह हायड्रोजन. कुठून हायड्रोजन रिमूव्ह करायचे आहेत. एक की जो ओला लागलाय आणि एक त्याच्या शेजारच्या कार्बन वरून ते काढायचे आणि मध्ये काय द्यायची डबल बॉन्ड CH3 C एकच H राहिला त्याला फुरसत मध्ये काढते आणि वरती काय आहे ऑक्सिजन वरती लिहिला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काय येणार डबल बॉन्ड. असं जरी ड्रॉ केलं तरी काही फरक नाही पडत. H डबल बॉन्ड O तेच स्ट्रक्चर आहे. कोण आहे हा CHO म्हणजे अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड आहे हा इथॅनल. इथॅनल पण रिॲक्शन इथे थांबणार नाही. तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. फर्दर ऑक्सिडेशन करणार. अजून एक ऑक्सिजन आतमध्ये येणार आणि इथॅनलचं कन्व्हर्जन होणार इथॅनॉइक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. दिस इज इथॅनल. दिस इज इथॅनॉइक ऍसिड. अमाउंट ऑफ कार्बन डू नॉट चेंज. कार्बनची संख्या बदलायची नाही. आणि सेकंड मध्ये काय लिहिताय तुम्ही. जर तुम्ही सेम याच्यावरती इथॅनॉलच घ्या. इथॅनॉल वरती PCC किंवा PDC टाकला विच इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट रिमूव्हल ऑफ हायड्रोजनच करणार. एक ऑक्सिजनला लागलेला आणि एक हायड्रोजनला त्याच्या शेजारच्या कार्बनला लागलेला. रिमूव्ह करा. CH3 CH डबल बॉन्ड O. इथॅनलला जाऊन रिॲक्शन काय होते फुल स्टॉप. फर्दर ऑक्सिडेशन इज नॉट पॉसिबल. आठवलं. So oxidation of primary alcohols gives carboxylic acid किंवा aldehydes and then subsequently carboxylic acid on using strong oxidizing agent. आता 2 डिग्रीचं पटापट आन्सर द्या. ऑक्सिडेशन ऑफ 2 डिग्री अल्कोहोल विल गिव्ह. जर प्रायमरी अल्डिहाइड देतो तर 2 डिग्री काय देणार आहे आपल्याला कीटोन. 2 डिग्री मध्ये ते तुम्हाला विचारतील प्रोपॅन टू ऑल कोणता कीटोन दे. परत तीच थेरी आहे. एक हायड्रोजन जो ऑक्सिजनला लागलाय आणि एक त्याच्या शेजारच्या कार्बनचा काढायचा आणि देन डबल बॉन्ड CH3
C डबल बॉन्ड CH3. एजंट कोणता टाकणार, स्ट्रॉंग का वीक? ऑक्सिडायझिंग एजंट कोणता टाकणार, स्ट्रॉंग का वीक? व्हेरी नाईस. एनी कोणताही चालतो, तिथे काय मॅटर करणार आहे, स्ट्रॉंग टाका नाहीतर वीक टाका. मी इव्हन PDC पण टाकू शकते. आता थर्ड वन, ऑक्सिडेशन ऑफ 3 डिग्री अल्कोहोल गिव्स. ऑक्सिडेशन ऑफ 3 डिग्री अल्कोहोल गिव्स. ठीक आहे, या रिएक्शन मध्ये फार सारे बॉन्ड ब्रेकिंग होतात, त्यामुळे ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. थांबा, जे अल्कीन म्हणतात त्यांना मी सांगते, इथं कंडिशन आहे कधी अल्कीन बनणार. जे अल्कीन म्हणतात त्यांना कंडिशन सांगते काय आहे. 3 डिग्री अल्कोहोल मी घेतला, कोण घेतला, थर्ड ब्युटिल अल्कोहोल. जर समजा याच्यामध्ये मी ऑक्सिडायझिंग एजंट टाकला, 5 ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, KMNO4, K2Cr2O7, डायल्यूट HNO3, CrO3, PCC, PDC यांच्यापैकी कोणीही टाकला तर ब्रोकन प्रोडक्ट भेटतो, ब्रोकन कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कीटोन्स नाही, ब्रोकन कार्बोक्सिलिक ऍसिड्स भेटतात, ते पण स्मॉल स्मॉल ब्रोकन कार्बोक्सिलिक ऍसिड्स, विच इज नॉट अ डिझायरेबल रिएक्शन. आपल्याला हवी असणारी ही रिएक्शन नाहीये. मग काय केलं, मग याच्यामध्ये आपण टाकलेलं रेड हॉट कॉपर. 3 डिग्री अल्कोहोल मध्ये जेव्हा तुम्ही रेड हॉट कॉपर टाकाल, आता ती अल्कीन देईल. पण इथे रिएक्शन काय होतीये बघा, रिएक्शन काय होतीये एक्झॅक्टली बघा. इथला हायड्रोजन ओके होता, पण शेजारच्या कार्बनवर हायड्रोजन आहे का रे काढायला? ऑक्सिजनला लागलेला हायड्रोजन आहे, पण शेजारच्या कार्बनकडे हायड्रोजन नाहीये. त्यामुळे इथं तुम्ही रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजेच ऑक्सिडेशन करू शकत नाही. तर इथेच फक्त रेड हॉट कॉपर काय काम करतो, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रेशन करतो, ओनली इन 3 डिग्री अल्कोहोल्स, ओनली इन 3 डिग्री अल्कोहोल्स. मग OH कुठून जातो, अल्फा कार्बन वरून, ज्याच्यावर OH लागलाय त्याला म्हणायचं अल्फा, आणि त्याच्या शेजारच्या कार्बन वरून हायड्रोजन जातो, आणि इथे अल्फा बीटा एलिमिनेशन होतं. CH3 C, CH3 इथून OH गेला, वरून H गेला, डबल बॉन्ड, 2 मिथाइल प्रोपीन, 2 मिथाइल प्रोपीन. समजलं? कॉपरचं टेम्परेचर पण लिहून देते, राहिलं लक्षात राहिलं नाही तर इट्स ओके. 573 केल्विन, फक्त 3 डिग्री वरती हो, प्लीज नोट, फक्त 3 डिग्री वरती. हे क्लिअर आहे? प्रायमरीचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड, अल्टिमेट कार्बोक्सिलिक, फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल तर वीक टाका. 2 डिग्रीचं ऑक्सिडेशन कीटोन, 3 डिग्रीचं ऑक्सिडेशन युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट टफ आहे, करू शकत नाही. मग रेड हॉट कॉपर टाकला, रेड हॉट कॉपरने अल्कीन दिली. ओके, कॅन आय टेक डी? मला आता हे बघायचं आहे की रेड हॉट कॉपर प्रायमरी आणि सेकंडरीवर काय ऍक्शन करतो. रेड हॉट कॉपर प्रायमरी आणि सेकंडरीवर काय ऍक्शन करतो. सो हेडिंगच देते रेड हॉट कॉपर. नाउ लेट मी टेक प्रायमरी अल्कोहोल. ओके, सॉरी, करा. रेड हॉट कॉपर 3 डिग्रीवर काय काम करतो, डिहायड्रेशन. आता प्रायमरी आणि सेकंडरीवर काय काम करतो, व्हेरी नाईस कोमल.
व्हेरी नाईस, करेक्ट आहे साक्षी. वैष्णवी, वेदांत, व्हेरी नाईस वैष्णवी. चलो चिल्ड्रन आंसर करा. रेड हॉट ॲल्युमिना, रेड हॉट ॲल्युमिना कोणता रिएजंट होता? ॲल्युमिना Al2O3 कोणता रिएजंट आहे? रेड हॉट ॲल्युमिना कोणता रिएजंट आहे? डिहायड्रेटिंग, व्हेरी नाईस. रेड हॉट कॉपरची रिएक्शन प्रायमरी वरती इंटरेस्टिंग काय बघा. प्रायमरी अल्कोहोल घेतला CH3 CH3 CH2OH, त्याच्यावरती टाकलं रेड हॉट कॉपर. टेम्परेचर किती सांगितलं आता? 573 केल्विन. हा काय करतो? डिहायड्रोजिनेशन, म्हणजेच परत रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, म्हणजेच परत ऑक्सिडेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजेच काय आहे? ऑक्सिडेशन करतोय तो. मग काय होणार रे? प्रायमरीचं कन्व्हर्जन कशात होणार? एक हायड्रोजन ऑक्सिजनला लागलेला, एक त्याच्या शेजारच्या लागलेल्या कार्बनला काढला. काय प्रोडक्ट भेटला तुम्हाला? CH3 CH2 CH डबल बॉन्ड O. नाही, कॉपर असल्यावरती टेम्परेचर 573 आणि 3 डिग्री असल्यावर फक्त तो अल्कीन देतो. प्रायमरी वरती तो अल्डिहाइड देतो आणि पुढे रिएक्शन देत नाही, फुल स्टॉप. कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा नाही. सो इथं काय क्वेश्चन बनू शकतो? क्वेश्चन नंबर किती आपला? क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8, हाऊ विल यू प्रिपेअर aldehydes from primary alcohol? सो इथं रिएक्टंट कोण झाला? प्रायमरी अल्कोहोल. कोणता घेऊया? छोटा घेऊ, इथेनॉल. प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करायचंय. 2 कार्बन वाला अल्डिहाइड, इथान अल्डिहाइड. आता 2 कंडिशन आल्या. पहिलं तर तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड पर्यंतच थांबवायचंय, तर टाका वीक ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे तुम्ही टाकू शकताय PCC किंवा टाकू शकताय PDC. आणि आता दुसरी कंडिशन समजली तुम्हाला. काय टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये? रेड हॉट कॉपर सुद्धा टाकू शकताय, ते सुद्धा अल्डिहाइडला जाऊन थांबतं. समजलं? दिस और दिस. क्वेश्चन समजला? सो ते विचारतील हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड्स फ्रॉम अल्कोहोल? मेन्शन 2 मेथड्स. मेन्शन 2 मेथड्स. मग एकदा PCC टाकायचा आणि एकदा PDC टाकायचा नाही, ती मेथड एकच झाली. मेथड होती युजिंग वीक ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरी मेथड आहे युजिंग रेड हॉट कॉपर. 2 मेथड समजल्या? So this was on primary alcohol. आता सेकंडरी अल्कोहोल वरती काय होणार? काय प्रोडक्ट भेटणार? 2 डिग्री अल्कोहोल वरती काय प्रोडक्ट भेटणार? घ्या रिएक्टंट हा. टाका त्याच्यावरती रेड हॉट कॉपर. टेम्परेचर सेम 573 केल्विन. रेड हॉट कॉपरचं काम असतं डिहायड्रोजिनेशन. सो तो इथला एक हायड्रोजन काढणार आणि त्याच्या शेजारच्या कार्बनचा आणि मध्ये येणार डबल बॉन्ड. CH3 CH वरती CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन CH3. काय भेटेल आपल्याला? कीटोन.
काम काय विचारलं तर परत ऑक्सिडेशन म्हणायचं नाही, डिहायड्रोजनेशनच लिहायचं. ऑक्सिडेशन त्याचं दुसरं नाव आहे, पण इन ऍक्च्युअल प्रोसेस काय करतोय तो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, टेक्स्ट बुक आहे सगळ्यांकडे? टेक्स्ट बुक आहेत का बघा सगळ्यांकडे? मी रिएक्शनची नावं घेते. कम टू पेज नंबर 238. पटपट ओपन करा सगळेजण. 238 पेज वरती या. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. पॉइंट दिसला तुम्हाला? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्काइल हॅलाइड. कोण कोण रिएजंट यूज करू शकताय पहिल्या रिएक्शन मध्ये? एक एम्प्टी पेज होता इथे. हा, प्रिपेअर अल्कोहोल. परत एक फ्लोचार्ट बनवून देते, या फ्लोचार्टच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. प्रिपेअर अल्कोहोल, व्हेरी नाईस. तुम्हाला अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. पहिल्यांदा काय दिलंय टेक्स्ट बुक मध्ये? फ्रॉम अल्काइल हॅलाइड. सो कॅन आय राईट जनरल रिएक्शन अशी झाली का रे त्याची? RX चं कन्व्हर्जन ROH मध्ये करायचंय. तुम्हाला X नको आहे आणि तुम्हाला OH हवाय. जर OH हवा असेल तर काय काय रिएजंट तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकताय? जेव्हा OH हवाय तुम्ही टाकलं ऍक्वियस NaOH, ऍक्वियस KOH, मॉइस्ट Ag2O. याची एक रिएक्शन आपण जस्ट पाहिली आहे. आता हा रिएक्टंट संपला. त्याच्यानंतर रिएक्टंट कोण आहे? अल्कीन. फ्रॉम अल्कीन. अल्कीन मध्ये मेथड्स किती असतात? 2. कोणत्या 2 मेथड्स? पहिल्या मेथडचं नाव काय आहे? व्हेरी नाईस, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. एरोवरती काय दिसतं त्याच्या? एरोवरती रिएजंट कसा दिसणार आहे तुम्हाला? ऍसिड म्हणजे H+, कॅटलाइज्ड हायड्रेशन म्हणजे वॉटर. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन, हायड्रेशन म्हणजे वॉटर. आणि नेक्स्टचं नाव आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तेव्हा एरोवरती आपल्याला 4 गोष्टी दिसणार आहेत: B2H6, टेट्राहायड्रोफ्युरॅन, H2O2 आणि OH-. ठीक आहे, या रिएक्शन्स ना कसल्या रिएक्शन्स म्हणायचं? ऍडिशन रिएक्शन. या रिएक्शन्स ना कसल्या रिएक्शन म्हणायचं? ऍडिशन. कारण अल्कीनची डबल बॉन्ड तुटते आणि एका साइडला H लागतो, एका साइडला OH लागतो. OH कुठे लागणार हे ठरवतं की तुम्ही रिएजंट कोण टाकलाय. जर ऍसिड कॅटलाइज टाकला असेल तर मार्कोनिकॉफ, आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनचा टाकला असेल तर अँटी मार्कोनिकॉफ. तसंच पहिल्या रिएक्शनचं नाव आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग मला आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन तुम्हाला सांगायची गरज नाही. मेकॅनिझम कधी करणार? जेव्हा मेकॅनिझम कधी करायची तुम्ही? हा सांगा तुम्ही. 1 डिग्रीला मेकॅनिझम करायची का? 1 डिग्रीला नाही करायची, 2 आणि 3 ला करायची. 1 डिग्रीला मेकॅनिझम नाही केलं तरी चालेल, कारण 1 डिग्री असेल तर कोणती रिएक्शन असते? SN2. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. सो जिथून हॅलोजन जाईल त्याच ठिकाणी OH अटॅक करेल. पण 2 डिग्री मध्ये मेकॅनिझम करायचं, कारण 2 डिग्री SN1 पण दाखवू शकते आणि SN2 पण दाखवू शकते. त्यामुळे मेकॅनिझम करायचं. आणि 3 डिग्री मध्ये पण मेकॅनिझम करायचं. 3 डिग्री मध्ये पण मेकॅनिझम करायचं. तिथे SN1 मेकॅनिझम होते,
कार्बोकॅटायन बनतो आणि कार्बोकॅटायनचं तुम्ही हायड्राइड आणि मिथाइल शिफ्ट करून हायर कार्बोकॅटायन अचीव्ह करू शकता, पॉसिबिलिटी आहे. सो 3 डिग्रीला पण करायचं. सो अल्कीन पासून पण रिॲक्शन दाखवली आणि लास्ट फ्रॉम कार्बोनिल्स. फ्रॉम कार्बोनिल्स. कार्बोनिल्स म्हणजे कोणते कंपाऊंड? अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यामध्ये पण 2 टाईपच्या रिॲक्शन्स आहेत. पहिलं असणार आहे तुमचं कार्बोनिलचं काय केलं आपण? अल्डिहाइड्स घेतलेला आणि त्याचं काय केलं? रिडक्शन. त्याचा कन्क्लुडिंग चार्ट कसं ड्रॉ करणार? प्रायमरी जर तुम्ही अल्डिहाइड घेतला तर तुमचं रिडक्शन करून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल भेटतो. जर तुम्ही कीटोन घेतला त्याचं रिडक्शन केलं तरी तुम्हाला अल्कोहोलच भेटणार आहे, पण डिग्री चेंज 2 डिग्री. आणि जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला तर काय भेटेल? अल्डिहाइड प्रायमरी देईल, कीटोन सेकंडरी देईल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड काय देईल? अगेन प्रायमरी अल्कोहोल. याच्यासाठी आपण कोणती रिॲक्शन बघितली? ज्याच्या खाली आपण रिएजंट लिहून घेतले 3 H2PT किंवा पॅलेडियम किंवा रॅनी निकेल. दुसरं होतं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ H3O+. आणि तिसरं होतं सोडियम बोरोहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ H3O+. याच्यामध्ये फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तुम्ही फर्स्ट वन वापरू शकत नाही, बाकी कोणीही कुठेही यूज करू शकताय. याच्या रिॲक्शन्स घ्यायची गरज आहे का? याची हिंट आठवतीये सगळ्यांना काय सांगितलेली? कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये C डबल बॉन्ड O असतो की नाही? अल्डिहाइड मध्ये असतो. हो मयूर, पण हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत की डायरेक्ट प्रायमरी अल्कोहोल मध्ये लिहितीये मी त्यांना. कार्बोक्सिलिक ऍसिड आधी अल्डिहाइड देतात आणि अल्डिहाइड मग परत प्रायमरी अल्कोहोल देतो. तर कोणत्याही तुम्ही अल्डिहाइड घ्या, कीटोन घ्या, कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, सगळ्यांमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हे रिड्युसिंग एजंट टाकले तर आपली हिंट काय होती? कसं रिॲक्शन सॉल्व्ह करणार? कार्बोनिल बॉन्डला सर्कल करायचा, हा बॉन्ड ब्रेक करायचा, वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन. करेक्ट आहे? चला एक रिॲक्शन घेऊया याची. क्वेश्चन नंबर 9. प्रोपाइल क्लोराइड मध्ये ऍक्वियस NaOH टाकलं, A भेटला. त्या A वरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकलं इन प्रेझेन्स ऑफ H3O+, B भेटला. फाइंड B. फाइंड B. फाइंड B. डायरेक्ट मला नाव जरी सांगितलं तरी चालेल. बीचं. करेक्ट आहे सानिका. मयूर नाही, साक्षी करेक्ट आहे. पहिल्याच सॉल्व्ह करताय ना सगळे जण. पहिल्यामध्ये ए काय आला सांगा?
एक आहे याला, Cl मायनस ला कोण रिप्लेस करेल? OH मायनस. प्रोपॅनॉल बनवला सगळ्यांनी, करेक्ट आहे. प्रोपॅनॉल बनवला असेल तर म्हणजेच काय, प्रायमरी अल्कोहोल बनवला. आणि प्रायमरी अल्कोहोल मध्ये रिड्युसिंग एजंट टाकला. अरे एक मिनिट, अजून एक स्टेप करायला पाहिजे आपण. प्रायमरी अल्कोहोल मध्ये अजून एक स्टेप करा, मग सी फाइंड करा. सी समजलं. इथे टाका लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, हायड्रोलायसिस. आणि इथे टाकायचा होता रेड हॉट कॉपर. आता होईल. तिन्ही रिएजंट एकाच रिएक्शन मध्ये यूज केले. रेड हॉट कॉपरचं काम काय आहे ते व्यवस्थित पाहाल फक्त. बी काय आहे? हा, रेड हॉट कॉपरचं काम काय आहे? कोणावर? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल वरती तो करतो डिहायड्रोजिनेशन. कुठून हायड्रोजन काढणार? एक ऑक्सिजनला लागलेला, एक शेजारच्या कार्बनला लागलेला. सो CH3 CH2 CH, येस, डबल बॉन्ड O. काय झाला हा? प्रोपॅनऑल. आणि प्रोपॅनॉल वरती आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे. तर कार्बोनिल बॉन्डला हायलाइट करायचं, C डबल बॉन्ड O ला. ती डबल बॉन्ड रफ करायची, वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन. काय स्ट्रक्चर दिसेल आपल्याला? CH3 CH2 C, ऑलरेडी एक H होता, अजून एक H आला, डबल बॉन्ड तुटली, OH. परत काय भेटलं तुम्हाला? प्रोपॅनॉल. परत काय भेटलं तुम्हाला? प्रोपॅन 1 ऑल. तिघांची कामं समजलीत. पहिला हे तर तुम्हाला पटकन ओळखताय, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रेड हॉट कॉपर पण पटकन ओळखायला लागलं का? प्रायमरी वरती डिहायड्रोजिनेशन, सेकंडरी वरती डिहायड्रोजिनेशन, 3 डिग्री वरती डिहायड्रेशन. आता काय काम करतोय? डिहायड्रोजिनेशन. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, ज्याच्याकडे हायड्रोजन आहेत तो हायड्रोजन डोनर असणार आहे, म्हणजेच तो रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट कार्बोनिलचा C डबल बॉन्ड O रिड्यूस करत असतो. सो ABC सापडले. आता डायरेक्ट बी पॉइंट, क्वेश्चन नंबर 9B. ए काय असेल? कोणताही रिड्युसिंग एजंट येऊ दे, C डबल बॉन्ड O कार्बोनिल बॉन्ड शोधायची, त्याचा डबल बॉन्ड ब्रेक करायचा, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. कसं दिसेल स्ट्रक्चर? CH3 CH, वरती CH3, समोर OH. नाव काय झालं याचं? लॉंगेस्ट चेन 1 2 3, प्रोपॅन 2 ऑल. रिडक्शन्स कराल ना सगळे? कार्बोनिलचं रिडक्शन आलं. चार्ट बघा तुम्ही, नोट डाऊन करा करत असाल तर. चार्ट व्यवस्थित बघा. फ्रॉम कार्बोनिल आणि रिडक्शन आलं की हिंट लक्षात ठेवायची. चार्टला येऊ परत. ओके,
मग रिडक्शन आणि दुसरी मेथड कोणती आहे? दुसरी आहे युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंटचा आपण अजून एकही क्वेश्चन बघितलेला नाहीये, पण आपण तरीही हा चार्ट बनवू शकतो. युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट मी प्रायमरी अल्कोहोल बनवू शकते, मी सेकंडरी अल्कोहोल बनवू शकते, आणि याचा प्रॉफिट काय आहे माहितीये? मी टर्शरी अल्कोहोल पण बनवू शकते. Using Grignard reagent, primary, secondary, tertiary alcohols can be prepared from carbonyls. So तुम्हाला विचारतील कार्बोनिल्स पासून दोन मेथड आहेत, रिडक्शन आणि ग्रिग्नार्ड. Which is more beneficial? Grignard. Why? Because we can prepare all three types of alcohols using Grignard from carbonyl. प्रायमरी साठी रिएक्टंट कोण लागेल? तर प्रायमरी साठी लागतो, हो ठीक आहे सानिका सांगते. प्रायमरी साठी काय लागतो? फॉर्माल्डिहाइड. सेकंडरी साठी काय लागतो? कोणताही अदर अल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडला तर वेदांत नाही, कोणताही अदर अल्डिहाइड वापरा. इथॅनल्डिहाइड, प्रोपॅनल्डिहाइड काही. आणि कीटोन वापरला तुम्ही तर तुम्हाला भेटणार आहे 3 डिग्री अल्कोहोल. कीटोन वापरला तुम्ही तर भेटणार आहे 3 डिग्री अल्कोहोल. सो आता याचे क्वेश्चन्स बघूया. याच्यात रिएजंट काय? रिएजंटच ग्रिग्नार्ड आहे. रिएजंटच काय आहे? ग्रिग्नार्ड. RMgX. सॉल्व्हंट काय असणार आहे? ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन. याचा स्क्रीनशॉट करा. स्वतःच्या हाताने एकदा याला लिहायचंय आणि पाहिजे तर रूम मध्ये पेस्ट करून टाका. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स आहे ते. या सगळ्याचा एंड प्रोडक्ट अल्कोहोल आहे. क्वेश्चन नंबर 10. प्रिपेअर सॉरी ओके सॉरी ट्राय करा दो. पहिल्यांदा थिंक करा. चार्टच्या वरती मॅमनी हेडिंग दिलेली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम व्हेरियस रिएजंट, आणि मॅमनी इथे क्वेश्चन दिलाय प्रिपरेशन ऑफ इथॅनॉइक ऍसिड, म्हणजे सिंगल स्टेप नाहीये. व्हेरी नाईस कोमल. मग कसं करणार? युजिंग ग्रिग्नार्ड म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन मध्ये तुम्ही कुठेही ग्रिग्नार्ड यूज करायचंय. आन्सर इथॅनॉइक ऍसिड. पहिल्यांदा काय बनवा? प्रायमरी अल्कोहोल बनवा ना, मग त्याचं ऑक्सिडेशन करून इथॅनॉइक ऍसिड बनेल. स्टार्ट करा. फॉर्मा अल्डिहाइडने, आणि फॉर्मा अल्डिहाइड मध्ये ऍड करा ग्रिग्नार्ड रिएजंट RMgCl. एरो वरती काय लिहिणार? ड्राय इथर. मी ऑलवेज असं म्हणते, कधीही ग्रिग्नार्ड रिएजंट आला की पहिला त्याचे चार्ज द्या.
Mg+2 Cl मायनस CH3 मायनस. हा जो मायनस चार्ज आहे तो कार्बोनिलच्या बेसला अटॅक करेल आणि हा बॉन्ड ओपन होईल. काय बनेल मग HCH वरती काय होणार O मायनस. अटॅक कोणी केला खालून CH3. मग MgCl कुठे या ऑक्सिजनच्या ऍफिनिटी मध्ये. ऑक्सिजन सोबत तो काय करायला लागलाय अट्रॅक्शन करायला. जेव्हा ही ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करताय नेक्स्ट स्टेप मध्ये हायड्रोलायसिस असतं कारण O- सोबत Mg ग्रुप टिकू शकत नाही. मॅग्नेशियम इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑक्सिजन तुमचं ऑर्गॅनिक बॉन्ड बनवतो सो त्याला काढलेलंच बरं. बाकीचं सगळं स्ट्रक्चर ऍज इट इज. हायड्रोलायसिसच्या थ्रू तुम्ही H ऍड केला OH बनेल प्लस तुमचा MgCl बाहेर पडला आणि OH लागला. OH कुठला वॉटर मधला. तुम्ही इथं हायड्रोलायसिस केलंय म्हणजेच HOH टाकला. यातला H या ऑक्सिजनच्या इकडे गेला O-H+ आणि हा जो OH आहे तो इथे बाहेर आला. आता तुम्हाला कोणता कंपाऊंड बनलाय बघा बरं. हा CH3CH2OH. दिस इज इथेनॉल. पण इथेनॉल बनवण्यासाठी प्रायमरी अल्कोहोल आहे. हा प्रायमरी अल्कोहोल बनवायचा आहे युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. तर पक्का स्टार्ट करताना फॉर्माल्डिहाइडच लागतो. पक्का स्टार्ट करताना फॉर्माल्डिहाइड लागतो. नेक्स्ट पुट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4. इथेनॉलचा आधी काय करेल इथॅन अल्डिहाइड आणि अल्टिमेट ऑक्सिडेशन काय होईल इथॅनॉइक ऍसिड. 2-3 कन्सेप्ट एकत्र ट्राय केल्या. समजलं का? कोमलनी करेक्ट आन्सर दिलेलं. युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट मी प्रायमरी अल्कोहोल बनवू शकते, सेकंडरी बनवू शकते, टर्शरी बनवू शकते. जर मी प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल बनवू शकते तर तिथून पुढे मी काही बनवू शकते. पण प्रायमरी अल्कोहोल कसा बनवणार युजिंग फॉर्माल्डिहाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय होता ट्राय केलाय का बघा. हा प्रिपेअर ब्युटॅन 2-ऑल म्हणजे 2 डिग्री अल्कोहोल बनवायचंय युजिंग ग्रिग्नार्ड. रिएक्टंट कोण असणार आहे पहिला प्रोडक्ट कोण असणार आहे ऍटलिस्ट आदर अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड तोच क्वेश्चन आहे. आदर अल्डिहाइड विच अल्डिहाइड. प्रोडक्ट ड्रॉ करून घ्या. CH3 CH2 CHOH CH3. ठीक आहे. ज्या कार्बनला ऑक्सिजन लागलाय त्याच्या आधीचा किंवा त्याच्या नंतरचा कुठलाही बॉन्ड ब्रेक करा. कुठला करायचा 2 तुकडे करायचे. पक्का 2 तुकडे करायचे कारण तुम्हाला माहिती आहे आदर अल्डिहाइड येणार आहे प्लस ग्रिग्नार्ड येणार आहे. सो 1 तुकडा द्यायचा आहे ग्रिग्नार्डला, 1 तुकडा द्यायचा आहे तुमच्या आदर अल्डिहाइडला. सो प्रोडक्टचे 2 तुकडे करायचे. एक तर तुम्ही OH ज्या कार्बनला लागलाय त्याच्या आधीचा किंवा नंतरचा बॉन्ड ब्रेक करा. एनिथिंग विल बी ओके. मी आधीचा ब्रेक करते. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे तो असणार अल्डिहाइडचा पोर्शन. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये तो असणार ग्रिग्नार्डचा पोर्शन. सो ग्रिग्नार्ड किती कार्बनचे 2. CH3 CH2 Mg Br आणि अल्डिहाइड किती कार्बनचे परत 2 1 2. 2 कार्बन वाला आदर अल्डिहाइड इथॅन अल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. रिएक्शन कराल तुमचं तुम्ही. काय करणार पहिला चार्ज Mg+2 Br- Mg ज्या कार्बनला लागलाय तो कार्बन मायनस. अटॅक बॉन्ड ओपन अप झाली. ट्राय इथरल्या CH3 C ऑक्सिजन वरती चार्ज आला मायनस. खालून अटॅक कोणी केलाय CH2 CH3 CH2 CH3 व्यवस्थित बघा. पुढचा हायड्रोजन आहे तसा. नेक्स्ट मध्ये काय करणार तुम्ही हायड्रोलायसिस H3O+
H+. काम काय फक्त वरचा जो हा रिकामा ऑक्सिजन आहे त्याला पूर्ण करणं. खाली आहे CH2 CH3, साइडला आहे हायड्रोजन, वरती आहे OH. झाला तयार. झालेला असतो फक्त तुम्हाला समजणार नाही झालाय. बघा झालाय हा. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, सेकंडला OH आहे. सो ब्युटॅन 2 ऑल. रिएक्टंट कसे ओळखायचे हिंट समजली. ऑक्सिजन ज्या कार्बनला लागलाय त्याच्या आधीचा किंवा नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचा. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे तो अल्डिहाइड बनेल, ज्याच्यामध्ये नाहीये तो ग्रिग्नार्ड बनेल. क्लिअर आहे का. स्पीड ओके ना की फास्ट चालू आहे थोडं. मग मी आता तुम्हाला प्रोडक्ट सांगते, तुम्ही मला सांगायचं कोणता ग्रिग्नार्ड आणि कोणता अदर अल्डिहाइड. काय असेल ते, अदर अल्डिहाइड असेल, फॉर्मा अल्डिहाइड असेल, काय असेल ते. प्रिपेअर काय बनवूया. CH3C CH3 CH3 OH 3 डिग्री अल्कोहोल आहे. मी डायरेक्ट असं सांगणार होते प्रिपेअर थर्ड ब्युटिल अल्कोहोल. स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, क्विकली सांगा कोणता ग्रिग्नार्ड आणि बाकीचा पोर्शन काय असणार आहे. जनरल रिएक्शन सांगा आधी मला. 3 डिग्री कधी बनतो, कोण प्लस कोण. कीटोन प्लस ग्रिग्नार्ड. गुड. मग माझा क्वेश्चन आता असाच आहे, कोणता कीटोन प्लस कोणता ग्रिग्नार्ड. आणि जेव्हा मी असं विचारते 3 डिग्री अल्कोहोल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, चला प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलचा चार्ट दिमागमध्ये ओपन करायचंय. प्रिपेअर थर्ड ब्युटिल अल्कोहोल, प्रिपरेशनचा अल्कोहोल, क्लिक केला चार्ट ओपन केला. युजिंग ग्रिग्नार्ड सांगितलं. युजिंग ग्रिग्नार्ड कुठे होता, पेजच्या लास्ट बाजूला. मग त्यात प्रायमरी सेकंडरी टर्शरी तिन्ही बनवत होते. प्रायमरी मध्ये फॉर्मा, सेकंडरी मध्ये अल्डिहाइड, टर्शरी मध्ये अदर अल्डिहाइड आणि टर्शरी मध्ये कीटोन. बस आता मला सांगा कोणता कीटोन कोणता ग्रिग्नार्ड. वेदांत. प्रोपॅन 2 ओन जर तू वापरलास तर तुझे तिन्हीच्या तिन्ही कार्बन इथूनच आहेत, 1 2 3. आणि मग हे कोण वापरणार. ओके ठीक आहे, मला वाटलं समजलं, करेक्ट आहे. 4 कार्बन आहेत वरती. ओ ज्या कार्बनला लागलाय त्याच्या आधीचे किंवा नंतरचा बॉन्ड ब्रेक केला. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्याला बनवा तुमचा कीटोन, ज्याच्यामध्ये नाही त्याला बनवा त्याचा ग्रिग्नार्ड. आता पटापट नावं सांगा. कीटोन कोणता आहे, 3 कार्बन वाला. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. सेम स्ट्रक्चर ड्रॉ करा, मी हलवत पण नाहीये बघा. वरती CH3 आहे, खाली कार्बन आहे, इकडे CH3 आहे आणि खाली फक्त काय करतीये, डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आहे ना, त्याचा डबल बॉन्ड केला. ग्रिग्नार्ड कोणता आहे, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. ओळखला हा कोण आहे, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. प्रोपॅन 2 ओन रिएक्शन तुम्ही करताय प्लस मिथाइल मॅग्नेशियम हॅलाइड विल गिव्ह मी थर्ड ब्युटिल अल्कोहोल. समजलं. मी आहे तसं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. ऑक्सिजन ज्याला लागलाय तिथं फक्त डबल बॉन्ड दिली, तुमचा सगळे सबस्टन्सेस बनवू शकतात. आपल्याला हा प्रोडक्ट बनवायचंय
युझिंग ग्रिग्नार्ड. पहिल्यांदा मला सांगा कोन प्लस ग्रिग्नार्ड. जनरल रिएक्शन सांगा आधी. कोन प्लस ग्रिग्नार्ड. एक मिनिट. कोमल काय सांगतेस? ओके करेक्ट आहे. मिथाइल अल्कोहोल नाही, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे? सेकंडरी आहे. सेकंडरी म्हणजे अदर अल्डिहाइड. सेकंडरी म्हणजे एक कोणतर अदर अल्डिहाइड आहे, एक कोणतर ग्रिग्नार्ड आहे. काय केलं? ऑक्सिजन ज्या कार्बनला लागलाय त्याच्या आधीचा किंवा नंतरचा, चला मी यावेळी नंतरचा ब्रेक केला. काय करणार तुम्ही? CH3 CH खाली CH3, बाकी काही स्ट्रक्चर बदलत नाहीये. वरती ऑक्सिजन आहे, फक्त त्याला डबल बॉन्ड केला. असं कधी स्ट्रक्चर एंड होऊ शकतं का की कार्बनने 3च बॉन्ड बनवलेत, चौथा कोणच नाही तेव्हा तो हायड्रोजन असणार. चौथा कोणच नाही तेव्हा तो हायड्रोजन असणार. आणि पुढे काय असणार? मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता मी खाली एक स्ट्रक्चर काढते, ते सुद्धा सेम रिएक्शन देऊ शकतं का मला सांगा. CH3 C डबल बॉन्ड OH प्लस CH3 CH CH3 MgBr. समजा तुम्ही आधीचाच बॉन्ड ब्रेक केला, हट्टाला अडलो मग आधीचाच करा, तर हे बनेल ना, हा ग्रिग्नार्ड बनेल. CH3 CH CH3 त्याला कोण लावायचा? फक्त MgX. आणि हा कोण असणार? 1 2 2 कार्बन वाला अदर अल्डिहाइड, इथान अल्डिहाइड. गॉट इट? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल क्लिअर आहेत सगळ्यांना? पूर्ण चार्ट रिवाइज झालाय माइंड मध्ये. वेगवेगळ्या प्रकारे फक्त अल्कोहोल बनवलाय, असा ना असा ना असा. देयर वर व्हेरियस मेथड्स टू प्रिपेअर अल्कोहोल. ईच अँड एव्हरी रिएक्शनचा आपण एक्झाम्पल बघितलंय. चार्ट स्वतःच्या हाताखालून एकदा लिहून काढायचा आणि ह्याच रिएक्शन्स रिपीट मध्ये सॉल्व्ह करायच्या. एक लास्ट क्वेश्चन राहतो, तो मला तो सांगायची गरज आहे का? मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये मी दिलंय. व्हॉट इज बेनिफिट ऑफ युझिंग lithium aluminum hydride over H2PT? Lithium aluminum hydride, it's okay, over H2PT. नाही मयूर, that's not the only reason. चांगले कोण आहेत विचारतीये मी. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड rather than H2PT. Why? त्याला क्वेश्चन फ्रेमिंग मला जमत नाहीये, काहीतरी विचारतील पण ओव्हरऑल अर्थ असाच असणार आहे. बेनिफिट ऑफ युझिंग lithium aluminum hydride than H2PT. तर जेव्हा तुम्ही अल्कीन घेताय ना, जसे की तुम्हाला अल्कीन दिली आहे CH3 CH डबल बॉन्ड CH, पण ती सबस्टिट्यूटेड अल्कीन आहे, त्याच्यामध्ये पुढे अल्डिहाइड आहे. आता या रिएक्टंट वरती जर समजा तुम्ही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकला, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोलायसिस, आणि सेकंड टाकलं H2PT, बोथ आर रिड्युसिंग एजंट. ऍग्री करताय? H2PD H2PT काय असेल ते, बोथ आर रिड्युसिंग एजंट. आणि रिडक्शन कोणाचं होऊ शकतं? रिडक्शन या डबल बॉन्डचं पण होऊ शकतं आणि रिडक्शन या डबल बॉन्डचं पण होऊ शकतं. जर तुम्ही H2PT टाकलं,
हायड्रोजन स्मॉल स्मॉल गॅशियस मॉलिक्युल्स आहेत, डायॲटॉमिक आहेत, दोन्ही सुद्धा बॉन्ड ब्रेक करून टाकतात. दोन्ही सुद्धा बॉन्ड ब्रेक करून टाकतात. सो स्ट्रक्चर असं दिसतं, CH3 तो हायड्रोजन इथे ऍड होईल CH2, डबल बॉन्डची सिंगल बॉन्ड हायड्रोजन इथे ऍड होईल CH2, परत हायड्रोजन वरती ऍड होईल OH, हायड्रोजन खाली ऍड होईल H2, आणि ऑलिफेनिक बॉन्ड म्हणजेच डबल बॉन्ड, ऑलिफेनिक बॉन्ड म्हणजेच डबल बॉन्ड, ते डबल बॉन्ड पण रिड्यूस करून टाकतात, सगळे डबल बॉन्ड. पण जसं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडच्या बाबतीत होत नाही. ते फक्त प्रायोरिटी कोणाला देतात, फक्त आणि फक्त अल्डिहाइड्सला. त्या केसमध्ये ऑलिफेनिक बॉन्ड रिड्यूस होत नाही, ऑलिफेनिक बॉन्ड रिड्यूस होत नाही. सो स्ट्रक्चर इंटॅक्ट राहतं. स्ट्रक्चर जे स्केलेटन होतं त्या तुमच्या अल्कीनचं, ते स्केलेटन ऍज इट इज राहिलं, फक्त पुढे काय झालं, CH2OH. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, प्रायमरी अल्कोहोलमध्ये. बघा, CH2OH CH2OH. So this is benefit of using lithium aluminum hydride over H2PD because it maintains the skeletal structure of alkene. It maintains the skeletal structure of alkene. It do not reduce olefinic bond. It do not reduce olefinic bond. ठीक है? आजचा पोर्शन क्लिअर आहे सगळ्यांना? आज अल्कोहोल जसं केलं तसं उद्या फिनॉल करायचे. फिनॉल सोबतच इथर होतील मला वाटतं, पण 3 दिवस घेऊ आपण. आज अल्कोहोल, उद्या फिनॉल, मग इथर. आता कोणाचा तरी डाऊट होता, टेक्स्ट बुकचं पेज नंबर सांगितलेलं, तो डाऊट मला परत टाकाल थोडं. अच्छा, हाच होता का? ठीक आहे. टेक्स्ट बुक रीड करायचं आणि उद्या मला सांगायचं व्हॉट इज मीनिंग ऑफ इपॉक्साइड. टेक्स्ट बुक रीड करायचं. कुठून कुठे रीड करताय, नॉमेनक्लेचर वगैरे तुम्ही करायचे हा सगळं. क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर तुम्ही करताय. 234 पासून 239 पर्यंत वाचा, तितकं कव्हर झालं. नेक्स्ट लेक्चर मध्ये मला सांगायचं व्हॉट आर इपॉक्साइड्स. करेक्ट आहे सर वैष्णवी. चलो, बाय एवरीवन, थैंक यू सो मच. बाय.